आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुलांचे मुलींचे निरीक्षण ग्रह बालगृह इथे सातारा इथे अ, आ- आंतर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्यामध्ये इथल्या सर्व मुलांनी हिरिरीने भाग घेतला आणि त्यामध्ये आम्ही 4 गट पाडून मुली छोटा गट मोठा गट, मुले छोटा गट मोठा गट काढून त्यांना प्रत्येकामध्ये 3-3 क्रमांक काढून एकूण 12 मुलांची पुढील स्पर्धेसाठी निवड केलेली आहे। त्यांना पुढील स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर ज्या स्पर्धा होणार आहेत, योगासने स्पर्धा होणार आहेत, त्या जिल्हा स्तरावर होणाऱ्या योगासन स्पर्धेसाठी त्यांची निवड केलेली आहे आणि त्यांना पुढच्या योगासन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही त्यांना तिथं पाठवणार आहोत। त्यांचा दररोज आम्ही सराव घेत होतो या स्पर्धेच्या निमित्तानं। शिवाय आणि आणखी त्यांना नेहमीच मार्गदर्शन आमचं करत असतो आम्ही योगासना स्पर्धेबद्दल। त्यामुळं हे सगळं त्या मुलांना यश संपादन करणं सोपं झालं। उत्साही आणि आनंदी वातावरणात या सगळ्या स्पर्धा पार पडल्या। यामध्ये सर्वांनीच अतिशय सुंदरपणे सहकार्य केले आणि आत्ताची स्पर्धा जी होती ती हे एक प्रकारे ह्यांना तोंडओळख झाली। याच्या पुढे असं अजून आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा आणि अगदी नॅशनल लेवल पर्यंत घेऊन जाऊ असा आमचा मानस आहे। तर नक्कीच यामध्ये सगळे मुलं आणि सगळे स्टाफ मेंबर्स यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालंय। यापुढेही असंच मिळत जाईल असं मी अपेक्षा करते आणि सर्वांना माझ्यातर्फे बेस्ट ऑफ लक देते। थँक्यू सो मच आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि असंच उत्तरोत्तर सर्वांची प्रगती होत राहो ही अशीच आमची सर्वांची मनोकामना राहील। जो 11वा योगा दिन होता त्या योगा दिनची थीम पण होती योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ। तर मुलांची ही स्पर्धा नसून त्यांच्या आरोग्यासाठी पण खूप चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन आहे। त्यांचं जसं आपलं शरीर पण व्यवस्थित असावं त्याचबरोबर त्यांना पुढेही त्यांच्या करिअरला चांगल्या प्रकारची संधी होती। आम्ही आज सर्व पंचांनी त्यांचं व्यवस्थित प्रकारे त्यांच्या एक काटेकोर पद्धतीने जी स्पर्धा होती ती व्यवस्थित करतात मुलं त्यांचेच नंबर पुढे गेलेले जे की ते पुढे चालून डिस्ट्रिक्टला स्टेटला नॅशनलला अशा प्रकारे पुढे जाऊन ते म्हणजे स्वतः तिथं एक स्टेबल होतील आणि चांगल्या प्रकारे नाव त्यांचं पण कमवतील। इथे यायची माझी पहिलीच वेळ होती। महाडिक सरांनी आम्हाला अगदी सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि इथली मुलं जी योगासनं करत होती ते अक्षरशः आम्हाला बघून इतकं आश्चर्य वाटलं की कमी सुख सुविधांमध्ये पण ही मुलं अतिशय चांगली योगासनं करतात। त्यांना मी पुढच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देते। धन्यवाद। आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाडिक सर आणि कथले मॅडम यांनी जी योगासनाची स्पर्धा भरवली इथं त्याचा आम्हाला खूपच वेगळा अनुभव आला। आम्हाला शिकायला मिळालं त्यातून आणि अशी ही मुलं म्हणजे ज्यांना हिट केलेलं आहे म्हणजे वंचित ठेवलेलं बाकी सुविधांपासून वंचित राहिलेली आहेत तर तीही काहीतरी करू शकतात हे समाजापुढं त्यांनी त्यांच्या आसनातून आदर्श मांडून ठेवलेला आहे। तर त्यांना पुढील स्पर्धेसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि त्यांना इथून पुढे काही जरी मार्गदर्शन असेल लागलं तर आम्ही ते करायला आम्ही पंच म्हणून त्यांना नेहमी तयार राहू। जागतिक योग दिनानिमित्त आमच्या मुलामुलींच्या निरीक्षणगृहामध्ये खरं तर आज आमच्या मुलामुलींचे जे योगांच्या स्पर्धा घेतल्या आणि त्यांना खरं तर निरोगी शरीरासाठी किंवा निरोगी आयुष्यासाठी जे योगाचं नियोजन तुम्ही केलं त्याबद्दल संघटना म्हणून तुम्हाला खरं तर तुमचे शुभेच्छा दिल्या पाहिजेत। सर्व पंचांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने खरं तर कथले मॅडम असतात आमचे महाडिक साहेब असतात हे दोघंही वरचेवर येऊन मुलांना आम्हाला योगाचं प्रशिक्षण देतात। त्याच्यामुळं आमच्या मुलांचं हेल्थ अतिशय चांगल्या पद्धतीनं राहत आहे। अशीच त्यांची कृपादृष्टी या संस्थेवर राहावी, या मुलांच्यावर राहावी, या मुलींच्यावर राहावी। संस्थेच्या वतीनं जे तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही द्यायला तयार असतो आणि आमच्याकडं संस्थेचे संचालक असतील आमचे कर्मचारी असतील सर्व हातात हात घालून काम करत असल्यामुळं तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। भविष्यात आपण कधीही यावं आमच्या मुलांना योगाचं प्रशिक्षण द्यावं। ह्यातली मुलं प्रशिक्षणासाठी तयार करण्यापेक्षा किंवा स्पर्धेत उतरण्या आमचा प्रशिक्षक तयार व्हावा अशा पद्धतीनं खरं तर याचं नियोजन केलं जावं
एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सगळे काम सोडून आज दिवसभर घरात म्हणजे घरची कामं सोडून इथं थांबलात त्याबद्दल तुम्हाला मी खरं तर तुमचे धन्यवाद मानतो आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो. संस्थेच्या वतीनं वैयक्तिक शरद काटकर म्हणून तुमचे आभार असतील आणि यापुढेही असेच आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचा हा कार्यक्रम आज संपला असं मी जाहीर करतो.